everyone, welcome to episode 7. Today we are going to see misal. तर आपल्याला त्यासाठी एका भांड्यात तेल गरम करून त्यात राई, जिरे आणि कढीपत्ता फोडणीला द्यायचा आहे. त्यात कांदा, बारीक केलेला कांदा टाकायचा आहे. तो थोडा गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करत घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि मग ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं मिक्स झाल्यावर आपल्याला त्यात मसाले ॲड करायचे आहे. मसाल्यांमध्ये मी घरगुती आपला मालवणी मसाला, मिसळ मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग घेतला आहे. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हा मसाला व्यवस्थित मिक्स करत राहायचा आहे. त्याला तेल सुटेपर्यंत. नंतर त्यात आपण तयार केलेले कांदा खोबऱ्याचे वाटण टाकायचं आहे. जे मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याची रेसिपी पण दिली आहे, तुम्ही ती जाऊन बघू शकता. ते वाटण आपण टाकून व्यवस्थित मिक्स करून त्याला तेल एक वाफ काढून घ्यायची आहे. मग त्याला तेल सुटेल, ज्याने कलर आपल्या मिसळला चांगला येईल. आणि हे व्यवस्थित आपलं वाटण शिजलं की त्यात आपण उकडलेले पांढरे वाटाणे मी घेतले आहेत. ते बरेच लोक मटकी पण वापरतात मिसळीसाठी. मला आमच्याकडे वाटाणे पण वापरले जातात म्हणून ते मी यूज केले आहे. आणि त्यात आपल्याला ग्रेव्ही ज्या अकॉर्डिंगली हवी असेल, पातळ घट्ट, मी मीडियम अशी ठेवली आहे. आणि त्यानंतर त्यात मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे, ज्याने आपली तर्रीवर मिसळवर मिसळायला लागेल. मग आपली मिसळ तयार आहे. आणि मग आपल्याला त्यावर कोथिंबीर भुरभुरून टाकायची आहे. तयार आहे आपली मिसळ पाव. Thanks for watching the video. Do like, share and subscribe to my channel.